वसई विरार महापालिकेचा 2024-25 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प प्रशासक आणि महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याकडून आज सादर करण्यात आला। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात 117 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या अर्थसंकल्पात एकूण 3112 कोटी आणि 7 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाही महापालिकेकडून कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही। त्यामुळे वसई विरारच्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे। त्या पार्श्वभूमीवर पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याशी केलेली बातचीत। काय नेमका हा अर्थसंकल्प आहे, किती कोटीचा आहे शिल्की हा अर्थसंकल्प, यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी आता आहेत अनिल कुमार पवार सर। सर काय सांगाल, हा कसा अर्थसंकल्प आहे वसई विरारकरांसाठी? वसई विरार महानगरपालिकेचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलेला आहे। या अर्थसंकल्प 3112 कोटी रुपयांचा असून हा अर्थसंकल्प 12 कोटी 83 लाख एवढ्या रकमेचा शिल्की अर्थसंकल्प आहे। आरोग्य सेवेवर कसा आहे, आपला दवाखाना वगैरे चालू करणार आहे काय? आरोग्य सेवेसाठी म्हटलं तर आमच्या महापालिका क्षेत्रामध्ये 7 हॉस्पिटल्स आहेत, 21 नागरी आरोग्य केंद्र आहेत, त्याचप्रमाणे माता बाल संगोपन केंद्र आहेत, रात्रनिवारा केंद्र आहेत। परंतु या जोडीलाच आम्ही आत्तापर्यंत माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे 3 आम्ही कार्यान्वित केले आहेत। त्या ठिकाणी नागरिकांना मोफत सुविधा, वैद्यकीय उपचार आम्ही देतो आहे। त्याचप्रमाणे 12 आरोग्यवर्धिनी केंद्र देखील सुरू केलेले आहेत आणि त्या ठिकाणी देखील आम्ही मोफत उपचार, तपासणी ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात नागरी सुविधांवर विशेष भर दिलेला आहे, त्यामुळे आगामी काळात वसई विरारकरांना विकास कामाची मेजवानी मिळणार हे नक्कीच। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।